तुम्ही कधी विचार केला आहे का रेल्वेच्या रुळावरती असे दगड का असतात किंवा रेल्वेच्या पाठीमागे एक्स का असते? जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास करता तेव्हा तुम्हाला रेल्वे रुळावरती असे दगड दिसतात ज्यांना गिट्टी किंवा बॅलस्ट म्हणतात. पण हे दगड रुळावर का ठेवलेले असतात? सर्वप्रथम हे जाणून घेणे महत्वाचे आहे की हा फक्त साधा रेल्वे रूळ नाही तर एक जटिल रचना आहे. तुम्ही जो रेल्वेचा रूळ पाहता ती एक सिमेंटची बनवलेली रचना असते ज्यावर लांब प्लेट्स असतात ज्यांना स्लीपर म्हणतात. स्लीपरच्या खाली दगडांचा थर असतो ज्याला बॅलस्ट म्हणतात आणि हे दगड रुळाला स्थिर ठेवण्यास मदत करतात. त्याखाली तुम्हाला दोन वेगळे थर दिसतील, एक पिवळा आणि एक लाल, आणि शेवटी त्याखाली नैसर्गिक जमीन असते. आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की रेल्वे रूळ जमिनीवर सरळच टाकलेला असतो, पण हे खरं नाही. जर तुम्ही ट्रॅकला नीट पाहिलं तर लक्षात येईल की रेल्वेचा रूळ थोडासा उंचावर बांधलेला असतो आणि त्याच्या खाली अनेक थर असतात. रेल्वे रूळ स्लीपर्सवर ठेवलेला असतो जो रुळाच्या मधील अंतर टिकवण्यासाठी आवश्यक असतो. हे स्लीपर्स कॉन्क्रीटचे बनवलेले असतात आणि त्यांच्या खाली खडी टाकलेली असते. या खड्यांचा मुख्य उद्देश म्हणजे कॉन्क्रीट स्लीपर्सना एका जागी ठेवणे आणि स्लीपर्स लोखंडाच्या रुळाला घट्ट पकडून ठेवणे. याचा अर्थ असा की मुख्य काम येथे हे खड्यांचे असते. एका रेल्वेचे वजन सुमारे 10 लाख किलो असते, त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की फक्त लोखंडाचा रूळ एकटाच हे वजन पेलू शकत नाही. रेल्वेचे वजन सांभाळण्यासाठी लोखंडी रूळ, कॉन्क्रीट, स्लीपर्स आणि या खड्यांचा एकत्रित सहभाग असतो. पण खरं पाहिलं तर या खड्यावरच सर्वाधिक वजन येते. हे खडे म्हणजे रुळाला एका जागी फिक्स ठेवणाऱ्या गोष्टी आहेत. मात्र रेल्वे रुळाखाली कुठलेही खडे वापरले जात नाहीत. जर मऊ गोल खड्यांचा वापर केला असता तर ते एकमेकांवर घसरून फिरू लागले असते आणि रूळ एका जागी राहू शकला नसता. रेल्वेच्या वजनामुळे जर गुळगुळीत खडे असतील तर रूळ हलू लागला असता. म्हणूनच फक्त अंकुचीदार खरबडीत खडे, ज्यांना गिट्टी म्हणतात, तेच वापरले जातात. या खड्यांना खरबूड कोपरे असतात. जड रेल्वे खाली एकमेकावर घट्ट राहण्यास मदत करतात आणि हे काम गोल खडे करू शकत नाहीत. यामुळे रेल्वे कितीही जड असली तरी लोखंडी रूळ आणि स्लीपर्स एका ठिकाणी स्थिर राहतात. याशिवाय या खड्यांचा अजून एक फायदा आहे. जर खडे नसतील तर लवकरच रुळावर गवत आणि झुडपं वाढतील. खडे वनस्पतींच्या वाढीला रोखतात आणि रुळाच्या आजूबाजूला पाण्याचा साठा होऊ देत नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळी रेल्वेने प्रवास करताना या खड्यांना खरंच नमस्कार करा आणि लोखंडी रुळापेक्षा या खड्यांकडे लक्ष द्या की हे रेल्वेच्या रुळाला एका जागी कसे घट्ट ठेवतात. रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एक्सचा अर्थ. स्टेशनवर तुम्ही रेल्वेची वाट पाहत असताना अनेकदा तुम्ही जाणाऱ्या रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एक्स पाहिला असेल. लोकांच्या मनात प्रश्न असतो की हा एक्स का असतो? हा एक्स म्हणजे तुम्हाला रेल्वेच्या शेवटच्या डब्याचा एक सिग्नल आहे. फक्त एक्स नाही तर शेवटच्या डब्यावर LV देखील लिहिलेली असते, ज्याचा अर्थ लास्ट व्हेकल म्हणजे शेवटचा डब्बा. जेव्हा रेल्वे स्टेशन सोडते तेव्हा स्टेशन मास्टर शेवटच्या डब्यावर एक्स आणि LV आहे का ते पाहतो. जर त्याला असं आढळलं की शेवटच्या डब्यावर एक्स आणि LV नाहीत तर तो लगेचच रेल्वे विभागाला कळवतो. याचा अर्थ असा की काही डब्बे मध्येच तुटून राहिले असतील किंवा 2 डब्यामध्ये लिंक तुटली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत त्या ट्रॅकवरील सर्व रेल्वे थांबवल्या जातात, जोपर्यंत सर्व काही ठोक होत नाही तोपर्यंत. जरी हे क्वचितच घडत असेल तरी प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी खूप महत्वाचे असते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, मित्रांसोबत शेअर करा आणि अजून आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.